हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ट्रॅव्हल विथ रोहित या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण पुण्यावरनं भुवनेश्वर या ठिकाणी आलो होतो. तर आजचा ट्रिपचा डे 2 आहे. तर आज आपण पूर्ण भुवनेश्वर सिटी एक्सप्लोअर करणार आहोत. कोणार्क मंदिर, त्यानंतर लिंगराज टेम्पल, उदयगिरी गुफा वगैरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर भुवनेश्वर सिटी फिरण्यासाठी आपण एक बस केलेली आहे, जी की त्याचं रेंट आहे 10,000 रुपये. तर आम्ही टोटल 20 पर्सन आहोत. तर प्रत्येकी 500 रुपये अशी कॉन्ट्री येते. तर पूर्ण जे आपल्याला भुवनेश्वर सिटी एक्सप्लोअर करून त्यानंतर आपल्याला ते पुरी मंदिराच्या इथे सोडणार आहेत. तर चला बघूयात. आता गाडी येते, गाडीत बसूयात आणि निघूयात भुवनेश्वर एक्सप्लोअर करण्यासाठी. पूर्ण मित्रमंडळी पण रेडी आहेत, पाहू शकता. तर भुवनेश्वरमध्ये जिथे थांबलो होतो ते हॉटेल तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, जे की हे हॉटेल स्वागतम. कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे त्यांचा. जर तुम्हाला कधी आलात कधी तर हा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. आपली गाडी आली जी आपल्याला आज भुवनेश्वर सिटी फिरवणार होती. तर आपली गाडी आलेली आहे जी आपल्याला आज भुवनेश्वर सिटी पूर्ण फिरवून, जे इथले लोकल पॉईंट आहेत, कोणार्क सूर्य मंदिर, त्यानंतर लिंगराज टेम्पल, उदयगिरी गुफा वगैरे, तर सर्व फिरवून त्यानंतर आपल्याला ही गाडी पुरीमध्ये ड्रॉप करणार आहे जगन्नाथ मंदिरापाशी. तर संपूर्ण आजच्या दिवसासाठी आपण ही गाडी बुक केलेली आहे, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. जी ही 22 सीटर गाडी आहे. चला निघूयात भुवनेश्वर एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आजचा आपला पहिला पॉईंट भुवनेश्वरमधला, जे की तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, राम मंदिर. तर हे ओडिसातील एक राम मंदिर आहे. छान असं मंदिर आहे या ठिकाणी. तर चला बघूया, आता आतमध्ये जाऊयात, राम मंदिर वगैरे दर्शन घेऊयात. दर्शन वगैरे करून आलेलं आहे. छान असं मंदिर आहे, छोटंसंच मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. छोटंसंच मंदिर आहे पण छान मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. हे भुवनेश्वरच्या जस्ट रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. तर भुवनेश्वरच्या जे काही पॉईंट आहेत, 7-8 पॉईंट, त्या पॉईंटमध्ये हे मंदिर देखील येतं. तिथे देखील तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या. तर आपलं फर्स्ट पॉईंट बघून झालेला आहे. तर चला जाऊया दादा सेकंड पॉईंट बघण्यासाठी. तर आजचं आपलं सेकंड लोकेशन उदयगिरी आणि खंडेगिरी गुफा या ठिकाणी आलेलं आहे. हा जो मेन रोड आहे तो मेन एंट्रन्स तिथून आहे. एंट्रन्सपासनं जवळपास एक 600 मीटरवर तिकीट काउंटर आहे. तर मेन रोडला तुम्हाला टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे सोडतील. तिथून आतमध्ये त्यांचं पार्किंग आहे. पार्किंगच्या इथून जे तिकीट काउंटर आहे ते 600 मीटरवर आहे. तुम्ही पाहू शकता की हा जो रोड आहे तो उदयगिरी आणि खंडगिरी गुफांकडे जाण्यासाठी हा रोड आहे. तर चला जाऊयात. तर आत्ता आलेलो आहे खंडगिरी टेम्पल येथे. पाहू शकता की खंडगिरी टेम्पलसाठी जाणारा वरती रोड आहे व त्याच्याच समोर हे इकडे उदयगिरी गुफा वगैरे आहेत. तर चला पहिल्यांदा आपण खंडगिरी टेम्पलला जाऊन येऊया.
तुम्ही संपूर्ण दिसतंय ते संपूर्ण उदयगिरी गुफा म्हणून इथे ओळखले जाते. संपूर्ण असा डोंगर आहे. डोंगराच्या वरती अशा प्राचीनकालीन गुफा आहेत. तर त्यासाठी हे उदयगिरी या ठिकाणाला उदयगिरी असे नाव आहे. ते तुम्ही पाहू शकता. संपूर्ण हा डोंगराचा भागचा परिसर आहे. तर उदयगिरी व खंडगिरी गुफा पाहून आपण आलेलो आहे. तर उदयगिरी गुफाला जर जायचं असेल तर 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे व खंडगिरी गुफेसाठी फ्री आहे. तर खंडगिरी गुफेवर जरी गेलं तर तिथून तुम्हाला उदयगिरी गुफा पूर्ण दिसतात. ते आपल्याकडे जसं की लेण्या वगैरे आहेत तर त्या प्रकारे या गुफा आहेत. प्राचीन काळातील एक डोंगरामध्ये कोरलेलं वगैरे चांगलं आहे बघण्यासारखं. भुवनेश्वरच्या तिथेच आसपासचा हा परिसर आहे. भुवनेश्वरच्या फेवरेट प्लेसेसमध्ये हे देखील एक प्लेस येतं. तर छान आहे. तुम्ही देखील इथे विजिट देऊ शकता. तर चला उदयगिरी गुफा वगैरे बघून झालेलं आहे. आता जाऊयात पुढच्या पॉईंटला. तर आता आलो आहे आपल्या तिसऱ्या डेस्टिनेशनवरती जे की लिंगराज टेम्पल. तर हे संपूर्ण जे टेम्पल आहेत ते आजूबाजूला भुवनेश्वरच्या आजूबाजूला एक 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. व त्यानंतर जे कोणार्क सूर्य मंदिर आहे ते भुवनेश्वरवरनं 40 किलोमीटर आहे. तर आत्ता आपण आलो आहे लिंगराज टेम्पल इथे. हे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. हा तिथला आजूबाजूचा परिसर व टेम्पल जे आहे ते इथे आहे. हे लिंगराज टेम्पल. त्याच्या जस्ट साईडला ही लेक सारखी आहे. ही पण एक खूप सुंदर अशी लेक आहे बघण्यासारखी. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे जे की लिंगराज मंदिराचं मेन द्वार आहे. इथून तुमचा एंट्रन्स होतो व इथंच समोर हे जे आहे की लिंगराज टेम्पल आतमध्ये. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता जे की लिंगराज टेम्पल. आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नाही आहे पण इथपर्यंत आपल्याला मोबाईल घेऊन येता येतो. तर हे जे ते 11व्या शताब्दीतलं मंदिर आहे लिंगराज टेम्पल. महादेवांना समर्पित असे हे टेम्पल आहे. ह्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो की सोमवंशी राजा जजाती यांनी हे बांधलेले एक मंदिर आहे 11व्या शतकातले. तर खूप प्राचीन असे हे मंदिर आहे. हिंदू टेम्पल आहे. तर इथूनच आपल्याला व्हिडिओ काढता येतो. तर लिंगराज मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे संपूर्ण. तर खूप छान असे दर्शन झाले. तर आता जाऊया पुढच्या दर्शनासाठी. तर आत्तापर्यंत आपले 3 पॉईंट बघून झालेले आहेत. तर लिंगराज टेम्पल बघून झाल्यानंतर आत्ता वाजले दुपारचे 2:45. तर जेवणासाठी थांबलो होतो. तर चला जेवण करून घेऊयात. त्यानंतर मग आपण जाणार आहे कोणार्क सूर्य टेम्पल बघण्यासाठी. जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता इथून आपल्याला जायचं आहे शांती स्तूपाकडे. तर चला निघूयात आता बघूयात शांती स्तूपा. आत्ता आपण आलेलो आहे शांती स्तूपा येथे. तुम्ही पाहू शकता की हे जे आहे ते शांती स्तूपा म्हणून ओळखले जाते. तर हे भुवनेश्वर जवळील धौली या ठिकाणी आज शांती स्तूपा आहे. शांती स्तूपा म्हणजे एक शांततेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. तर खूप सुंदर असा स्तूपा आहे.
जो की भुवनेश्वर येथील धौली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर कधी तुम्ही आलात भुवनेश्वरच्या इथे तर नक्की या ठिकाणी भेट द्या. खूप छान असा पर्यटन स्थळ देखील आहे. तर कधी आलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या. तर या ठिकाणी लाईट आणि साऊंड शो देखील होतो. तर त्याचं टायमिंग व तिकीट प्राईस देखील इथं दिलेले आहेत. तर रात्रीच्या टायमिंगला लाईट शो वगैरे होतो. मेन गेटपासून 100 मीटरच्या अंतरावरती हे शांतीस्तूप आहे. मेन गेटपासून तुम्हाला इथे मेन गेट आहे. तर इथून वरती चालत गेल्याच्यानंतर 100 मीटरवरती अंतरावरती हे शांतीस्तूप आहे. कधी आलात तर नक्की भेट द्या. तर या ठिकाणी असे दुकाने वगैरे पण आहेत खाण्यासाठी वगैरे किंवा काही खरेदी करण्यासाठी. जर तुम्हाला काही खायचं वगैरे असेल तर या ठिकाणी अशी दुकाने देखील अवेलेबल आहेत. तर आता शांतीस्तूपा बघून झालेला आहे. तर जाऊयात आता नेक्स्ट पॉईंटसाठी. कुठला आहे नेक्स्ट पॉईंट? हां, कोणार्क सूर्य मंदिर. तर चला. तर आपण आत्ता आलेलो आहे कोणार्क टेम्पल येथे. इथे मागे जे इथे गाडीची पार्किंग आहे व इथून सरळ पुढे गेल्यानंतर कोणार्क टेम्पल आहे. पार्किंगपासून 450 मीटरच्या अंतरावरती टेम्पल आहे. तर चला जाऊया टेम्पलकडे. टेम्पलकडे जाताना रस्त्यामध्ये असे मार्केट देखील आहे. तर तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायचे असेल किंवा काही खरेदी वगैरे करायची असेल तर पूर्ण तुम्हाला इथे शॉपिंगसाठी दुकानं देखील छोटंसं एक मार्केट आहे जस्ट टेम्पलच्या रोडला. तुम्ही पाहू शकता इथे शंख वगैरे असे मिळतील. तर हा आहे मेन एंट्रन्स सन टेम्पलचा. तुम्ही पाहू शकता की इथून जे ते मेन सन टेम्पल तुम्हाला पाहायला मिळते. तर चला जाऊयात आतमध्ये. तर आतमध्ये एंट्री केल्या लगेच तुम्हाला इथे मेन गेट आहे. मेन गेटवरून आतमध्ये एंट्री केल्या लगेच तुम्हाला समजते की ते भव्य असं सन टेम्पल पाहायला मिळेल. खूपच सुंदर असं हे सन टेम्पल आहे. तर मेन गेटवरून आतमध्ये आल्याच्यानंतर लेफ्ट साईडला तिकीट काउंटर आहे. तर पर पर्सन 40 रुपये इथे एकाला तिकीट आहे आतमध्ये टेम्पलमध्ये जाण्यासाठी. अशा प्रकारचे हे तिकीट इथे मिळतात. तर 40 रुपयाला हे तिकीट आहे. तुम्ही पाहू शकता हे तिकीट काउंटर जस्ट मेन गेटवर आतमध्ये आल्याच्यानंतर इथून लेफ्ट साईडला आल्यावर इथे तुम्हाला तिकीट काउंटर बघायला मिळेल. मंदिराबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे संपूर्ण माहिती वाचू शकता मंदिराबद्दल. मंदिर नसून एक रथ आहे. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे इथे 7 घोडे आहेत व अशा प्रकारचे इथे 12 चाकं या ठिकाणी रथाला लावलेले आहेत. ते संपूर्ण मोठा असं भव्य असा रथ आहे. तर रथाची बॅक साईड आहे व बॅक साईडला तुम्हाला पाहू शकता की संपूर्ण गार्डनचा परिसर आहे. निवांत इथे बसून तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. सन 1250 काळचा हे बांधलेलं बांधकाम आहे. तर खूप एकदम कोरीव बांधकाम आहे. तुम्ही एक समोरनं जर पाहिलात तर एकदम एकूण एक तुम्हाला असं पाहायला मिळेल की एक सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी याच्यावर करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणचे तुम्हाला आता मी ड्रोनद्वारे दृश्य दाखवतो. संपूर्ण वर्ण कसं दिसतं हे मंदिर ते संपूर्ण तुम्हाला एक ड्रोनच्या व्हिडिओद्वारे दाखवतो.
येत असेल तर इथला टायमिंग जो आहे तो सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असा इथलं टायमिंग आहे. पूर्ण सन टेम्पल आपलं पाहून झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला निघूयात आता इथून पुढच्या स्टेशनकडे, जे की आपलं जगन्नाथपुरी आहे. तर चला जाऊयात. आता वाजलेत रात्रीचे 6:15. आपण आता इथून कोणार्क मंदिरच्या इथून निघतोय. आता इथून आपण जाणार आहोत जगन्नाथपुरी येथे. तर इथून जवळपास 40 किलोमीटरचं अंतर आहे. 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे. तर चला निघूयात जगन्नाथपुरीसाठी. आपण पोचलोय जगन्नाथपुरी येथे, जे की समोरच तुम्ही पाहू शकता. जगन्नाथपुरीचं संपूर्ण असं आहे मार्केट आणि तिथे जगन्नाथपुरीचं मंदिर. तर चला आता जाऊयात आपल्या रूमवर. माझ्या मागे पाहू शकता हा जो मेन रोड जिथून जगन्नाथ महाराजांची यात्रा जाते. तर त्याच रोडवर आपण इथे लेफ्ट साईडला हॉटेल घेतलेले, रूम भेटलेले आपल्याला इथे. तर फ्रेश वगैरे होऊन आता खाली आलेलो आहे. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 10. तर आता चालू आहे जेवणासाठी. तर चला जेवण करून घेऊया. जेवण आलेलं आहे. गुलाबजाम, फुलका, डाळ, आलू मटर, मटरची भाजी, फ्लॉवरची भाजी. जेवण वगैरे झालेलं आहे. ह्या मेन रोडच्या जस्ट राईट साईडला इथे श्री बालाजी म्हणून हे हॉटेल आहे. चांगलंसं जेवण होतं. तर कधी आलात तर नक्की ते तुम्ही ट्राय करा जेवण. तर आज आपला डे 2 झालं. तुम्ही पाहिलं, आपण पहिले गेलो श्रीराम मंदिर, त्यानंतर आपण गेलो लिंगराज टेम्पल, त्यानंतर गेलो शांती स्तूपा व शेवटला आपण कोणार्क सूर्य मंदिर करून जगन्नाथ मंदिराच्या इथे पुरी या ठिकाणी आलेले. तर उद्या सकाळी आपण जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी जाणार आहे. ते तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये बघा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला बाय बाय.